सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चैत्र महिना सुरू झाला की एक खास परंपरा अनेक घरामध्ये केली जाते. पण माहिती आहे का, दमन अर्पण केल्याने घरात धन, सुख आणि सकारात्मक ऊर्जा येते. फक्त एक छोटासा उपाय आणि देवी देवतांची कृपा वर्षभर राहू शकते. चला तर मग जाणून घेऊया चैत्र महिन्यात दमन अर्पण का आणि कसे करायचे. चैत्र महिन्यातील दमन अर्पण नेमकं कोणत्या पुराणात आहे? थेट दमन अर्पण असा शब्द एक ठराविक पुराणात स्पष्टपणे उल्लेखलेला नाहीये. पण ही परंपरा विविध पुराणातील पूजा पद्धती आणि वनस्पती अर्पण परंपरेवर आधारित आहे. आपल्याला प्रश्न पडतो, मग दमन अर्पण कसं सुरू झालं? ही एक लोकपरंपरा आहे. पुराणातील देवांना सुगंधी वनस्पती अर्पण करा या तत्वावर आधारित आहे. काळानुसार लोकांनी दवणा किंवा याला दमन सुद्धा असं म्हणतात, विशेष म्हणून ही प्रथा सुरू केली. थोडक्यात काय की दमन अर्पण हे पुराणातील नियम आणि त्याच्यासोबतच लोकपरंपरा यांचं मिश्रण आहे. म्हणजे लोकपरंपरा म्हणून हे दमन अर्पण केलं जातं. आता आपण दमन म्हणजे काय, याला दमन किंवा दवणा असंही म्हटलं जातं. म्हणजे काय ते बघूयात. तर दमन किंवा दमणा ही एक सुगंधी आणि पवित्र वनस्पती आहे. विशेषतः ही वनस्पती देव अर्चनेमध्ये वापरली जाते. याचा सुगंध खूप प्रसन्न असतो आणि असं मानलं जातं की यामुळे वातावरण शुद्ध होते. जसे आपण देवाला फुले वाहतो, विविध प्रकारची पाने, फुले पूजा अर्चनेमध्ये वापरतो, तसाच हे दमन अर्पण पण केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार दमन हे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच चैत्र महिन्यात त्याचे अर्पण केल्यास विशेष पुण्य मिळते. चैत्र महिन्यात त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो, चैत्र महिन्यातच का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे चैत्र महिन्यातच का करायचं. तर बघा, चैत्र महिना म्हणजे काय? म्हणजे आपलं हिंदू नववर्ष सुरू होण्याचा काळ. या महिन्यात केलेली पूजा अर्चना खूप फलदायी मानली जाते. गुढीपाडवा, श्रीपंचमी, चैत्रागौरी पूजा हे सगळे सण या महिन्यात येतात. म्हणून या काळात दमन अर्पण केले त्याचे महत्त्व अजून वाढते. का करतात दमन अर्पण? आता मुख्य प्रश्न, हे करायचं का? तर बघा, आपल्या मोठ्यांनी सांगितलेलं आहे की दमन अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, देवी देवतांची कृपा मिळते, घरात सुख शांती टिकते आणि आर्थिक अडचणी सुद्धा हळूहळू कमी होतात. आणि खरं सांगायचं म्हणजे हे करताना मनालाही खूप शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. कसं करायचं? चला आता बघूया दमन अर्पण कसं करायचं. काही अवघड नाही, अगदी सोपं आहे. सकाळी उठून स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालायचे, परिधान करायचे, धूत वस्त्र, देवघर स्वच्छ करायचं, दिवा लावायचा, देवार्चना करायची. आणि आपण दमन किंवा दमन अर्पण करताना ताजं दमन घ्यायचं. कारण काय, सुकलेलं दमन वापरायचं नाही. फुले सुद्धा आपण सुकलेली वापरत नाहीत. त्याचप्रमाणे हे दमन सुद्धा सुकलेलं वापरायचं नाही, ताजं घ्यायचं. देवासमोर अर्पण करायचं. आणि मंत्र म्हणाल तर अजून चांगलं. कोणतं मंत्र म्हणायचं? तर ओम नमो भगवते वासुदेव किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः. आणि शेवटी हात जोडून एक छोटीशी प्रार्थना करायची देवाला, देवा आमच्या घरात, माझ्या घरात शांती समृद्धी नांदो. आता प्रश्न पडतो, कुठं मिळतं? हे तर अगदी सोपं आहे. फुलाच्या मार्केटमध्ये, मंदिराजवळ किंवा भाजी मंडईत सहज मिळतं. चैत्र महिन्यात तर खास मिळतात. फक्त ताजं आणि सुगंधी दवणं घ्यायचं, लक्षात ठेवायचं. तुम्ही चैत्र महिन्यात दमन अर्पण करता का? नसल करता तर एकदा नक्की करून बघा. कारण हा एक छोटासा पण खूप प्रभावी असा उपाय आहे. आपल्या घरी सुख शांती लक्ष्मीची कृपा हवी असेल ना, दमनाचं हे अर्पण खूप महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या घरामध्ये आनंद, शांतता, समाधान हवं असतं ना, अशा छोट्या छोट्या परंपरा आपल्या देवाशी जोडून ठेवतात. चैत्र महिन्यात दमन अर्पण नक्की करा आणि मनापासून प्रार्थना करा. सगळं हळूहळू होईल, म्हणजे चांगलं होईल. सगळं हळूहळू चांगलं होईल. आपण कालनिर्णयावर सुद्धा पाहतो, तिथीवर कोणत्या तर एक तिथी असते, चैत्र पौर्णिमा किंवा कोणती, त्याच्यावर लिहिलं देवाला दमन अर्पण करा. आणि चैत्र महिन्यात कधीही अर्पण केलं तर चालतं, पण कालनिर्णयावर दिलेलं असतं की ह्या दिवशी दमन अर्पण करा, त्या दिवशी अवश्य दमन देवाला अर्पण करायचं. शुभ पण असतं, शुभ फल पण त्याचं मिळतं. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच होतात. चैत्र महिन्यात एक छोटासा उपाय करा आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल कसा येतो.
भक्तीने केलेली छोटीशी पूजा अर्चना देखील मोठं फळ देते. शुभ चैत्र महिना. जय माता लक्ष्मी.